आता पाहूया एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं धरणं आंदोलन। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची मागणी, संपामुळे प्रवाशांचे हाल। एसटी कर्मचारी कृती समिती आणि सरकारमधील आजची बैठक निष्फळ। मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्या संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। एसटी कर्मचारी आणि संपात पवार आणि ठाकरेंची डोकं, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप। तर एसटीची कृती समिती नसून किडे समिती, सदावर्तेंची टीका। एसटी कर्मचाऱ्यांनी आज रात्री 12 वाजल्यापासून चक्का जाम करावा, आम्ही पाठीशी। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही पगार मिळावा, विलीनीकरण होत नाही याची माहिती सर्वांनाच, गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। गुणरत्न सदावर्तेंनी नोटा छापायची मशीन घेतली। सदावर्ते एसटी कर्मचारी आंदोलनाला लागलेला डाग आहेत। कर्मचाऱ्यांची सोन्यासारखी बॅग सदावर्तेंनी खड्ड्यात घातली। महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदेंचा सदावर्तेंवर निशाणा। आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन करणार, चाकरमान्यांना सोडायला आम्ही तयार, प्रवासी जनतेची माफी मागतो, एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन वाढलं पाहिजे, संदीप शिंदेंची मागणी। गणपती येतोय, लोकांना खरेदीला जायचंय, आपले प्रश्न चर्चेतून सोडवताना येतील, लोकांना अडचणीत पाडू नका, संप मागे घ्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन। गणपती आहेत आणि लोकांचा सण आहे, त्यामुळे एसटीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना माझं आवाहन आहे की तुमच्याबद्दल सरकार सकारात्मक आहे, कोणीही संपावर जाऊ नये। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी उद्या बैठक बोलावली। मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील। आचारसंहितेपूर्वी सर्व प्रश्न मार्गी लागतील, पण ऐन गणेशोत्सव काळात संप करू नये, उदय सामंत यांनी एसटी कर्मचारी संघटनांना केलं आवाहन। गणपतीची पूजा 7 तारखेला आहे आणि आज आपण हे आंदोलन करतोय, ह्याच्यामुळं जनतेमध्ये देखील उद्रेक होऊ शकतो, म्हणून आपण हे आंदोलन करू नये। एसटी विलीनीकरणावरून वकील सदावर्ते आणि भाजपच्या गोपीचंद पडळकरांची पलटी। विलीनीकरणासाठी मग या काळात संप पुकारणारे पडळकरांच्या मते एसटी विलीनीकरण कायद्याने अशक्य। विलीनीकरणाचा विषय या कायद्यानुसार एसटी महामंडळाचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये होत नाही, हे सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना पण माहीत झालेलं आहे।